नमस्कार मित्रांनो, चैतन्य वास्तूवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज गुरुवार. आज थोडक्यात मी तुम्हाला गुरुग्रहाचं जे पुष्कर स्टोन आहे याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहोत. गुरुचा जो पुष्कर आहे आपल्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानाचा कारक असतो, संततीचा कारक असतो, ज्ञानाचाही कारक असतो. आपल्या कुंडलीमध्ये पुष्कर जेव्हा आपल्याला घालायचा असतो किंवा कुठलाही स्टोन आपल्याला जेव्हा घालायचा असतो मित्रांनो, तेव्हा कुंडलीचं मार्गदर्शन विश्लेषण करूनच आपण हा कुठलाही स्टोन घालायला हवा. गुरुचा पुष्कर जो आहे हा आपल्याला 5 कॅरेटचा कमीत कमी घालायला हवा. परंतु आपल्याला व्यक्तीचं जे वजन असतं, बॉडी वेट जे असतं त्यानुसार आपण तो घालायला हवा. तसेच कुंडलीचं विश्लेषण मार्गदर्शन करूनच हा आपण घालायला हवा. आज बरेच जण माझ्याकडे येतात की सर मला गुरुचा पुष्कर आवडतोय किंवा पिवळ्या रंगाचा जो स्टोन आहे मला हा आवडतो, हा मला घालायचा आहे. परंतु मित्रांनो असं नसतं. आपल्याकडे गुरुचे पुष्कराज असतात. आपण हा टेस्टेड, लॅब टेस्टेड सर्टिफाईड आपण हा पुष्कराज आपण आपल्या कस्टमर्सला देतो. सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये आपण हा बनवून देतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हा स्टोन दाखवत आहे गुरुचा पुष्कराज. आपल्याकडे पंजम टेस्टिंग लॅबोरेटरी ISO टेस्टेड सर्टिफाईड जी लॅब आहे आपण तिथून हा जेम स्टोन आपण देतो. हा जो स्टोन आहे हा उत्कृष्ट लॅब टेस्टेड आहे. याच्यावर ग्रॅव्हिटी, त्यानंतर जे सर्टिफिकेट, त्याच्यानंतर नॅचरल हा स्टोन आहे. हा कुठल्याही प्रकारचा हीट ट्रीटमेंट केलेला नाही मित्रांनो, किंवा सिंथेटिक आर्टिफिशियल जसं आजपर्यंत कलर फील्ड सुद्धा, ग्लास फील्ड सुद्धा स्टोन्स आज मार्केटमध्ये बरेच येत आहेत आणि डुप्लिकेट बऱ्याच प्रमाणात होत आहे. वाढीव किमतीमध्ये विकले जात आहेत. आपण हे रास्त दरामध्ये आपण देतो. तसं आपण कुंडलीचं मार्गदर्शन योग्य त्यानुसार आपण गुरुग्रहाची आपल्या कुंडलीमध्ये स्थिती काय आहे त्यानुसार आपण ते आपल्या कस्टमर्स लोकांना देतो. मित्रांनो, आपण जेव्हा ज्वेलर्समध्ये किंवा शोरूममध्ये बऱ्याचकडे आपण महागड्या किमतीमध्ये आपण गुरुचा पुष्कराज घेत आहे, परंतु आपण तो योग्य सर्टिफाईड आहे का बघतोय का, योग्य तो नॅचरल आहे का हे आपण बघतोय का. तसेच आज आपण उच्च किमतीमध्ये वाढीव रेटमध्ये आज एवढं घेतोय, परंतु एवढं करून आपण ज्या कार्यसिद्धीसाठी आपल्या कुंडलीचं मार्गदर्शन बघून आपण जे घेत आहोत त्याची सिद्ध पूजा करून आपण ते घालत आहोत का. नुसता स्टोन आपण घेतला आणि आपण बाजारातून घेतला आणि आपल्या हातामध्ये घातला, यांनी त्याचा परिणाम दिसत नाही मित्रांनो. यासाठी आपल्याला जो स्टोन घातल्यानंतर त्याची सिद्ध पूजा, प्राणप्रतिष्ठापना, अभिमंत्रित पूजा करून तो घालणं खूप गरजेचं असतं. आपल्याला आपल्या पुष्करात जर घालायचं असेल, कुंडलीचं मार्गदर्शन हवं असेल, तसेच हा जो स्टोन तुम्हाला नुसतं खरेदी न करून त्याची सिद्ध पूजा करून अभिमंत्रित करून जर घ्यायचा असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला चैतन्य वास्तू ज्योतिष ह्या आमच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकता. धन्यवाद. चैतन्य वास्तू.